धैर्यला ना मरणापासून कोणच वाचू शकत नाही. आई आई ते थोडंसं जेवून घेतलं असतं. तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. आणि विलास भास्करचं काय? त्यांना डबा पाठवलास ना हॉस्पिटलमध्ये? काय अगं, त्यांनाही पाठवायचा ना डबा? एवढंही कळत नाही का ग तुला? नाही, ते म्हणले डब्यातनं नीट जेवता येत नाही म्हणून घरीच येऊन जेवतो. त्या दोघांचं डोकं ठिकाणावर आहे का? तिथे धैर्याची काय हालत आहे आणि यांना जेवणाचं पडलंय. एक काम धड होत नाही यांच्यानी. नाही नाही, काय भरोसा नाही यांचा. येतील सुद्धा ते घरी जेवायला. जाऊ दे, त्यापेक्षा मीच तिकडे जाते. आई थोडं जेवून तर घ्या. तिथे माझा मुलगा इमर्जन्सी वॉर्ड मध्ये आणि तुला जेवणाचे पडले. आता इथेच थांबणार आहेस का? जा पटकन डबे तयार कर, घेऊन जाते जाताना. हॅलो ड्रायव्हर, गाडी काढ पटकन, हॉस्पिटलला जायचंय. हे भास्कर, काय काय करायचं आता आपण? त्या धैर्याला संपवायचं कसं? ओ नर्स, काय चालवलंय तुम्ही? ही रूम माझ्या भावाची आहे. तुम्ही कोणत्या पेशंटला आणून टाकलंय इथं? हे बघा सर, आता जे पेशंट आलेत त्यांच्या डोक्याला मार लागलाय, त्यामुळे सकाळीपर्यंत त्यांनाही या इमर्जन्सी वॉर्डमध्येच ठेवावं लागणार आहे. एकदा डॉक्टरांनी चेक केलं की आम्ही त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करू. माझा प्रॉब्लेम नाही, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आत्ताच्या आत्ता बाहेर काढायचा मीच कर. प्लीज प्लीज सर, हॉस्पिटलचा प्रोटोकॉल आहे तसा पाळावाच लागणार. सो प्लीज सर, सर प्लीज तुम्ही बाहेर थांबा. डॉक्टर आम्हाला ओरडतील. प्लीज सर. धैर्य, आता मी इथं तुमच्या संग आहे. तुम्हाला सोडून कुठंच जाणार नाही. मी इथं राहून तुमची काळजी घेईन. काय करायचं आता आपण? काय करणार? वाट बघूया आता. एकदा का हा पेशंट झोपला तर मग आपल्याला जे काय करायचं ते करू.
ही दोघं नेमकं कसलं प्लॅनिंग करायलात? कशाबद्दल बोलायलात ही? ह्यांनी जर आज जाऊन सावीला बघितलं ना तर पुन्हा काही ना काहीतरी तमाशा करून सावीचा इन्सल्ट करते. तेव्हा प्लीज प्लीज सावीला वाचव बाबा. प्लीज ह्या लोकांच्या नजरेला तेवढी पडू नकोस, नाहीतर ही लोक तुला धैर्याला कधीच भेटू द्यायची नाही. हो सिस्टर, काय काय कंडिशन आहे त्या नव्या पेशंटची? किती वेळ लागणार आहे? मी काय म्हणतो माहिती का, त्याला आत्ताच का शिफ्ट करत नाही तुम्ही? सकाळपर्यंत वाटच कशाला बघायची? हे बघा सर, आत्ताच तर त्यांना ऍडमिट केलं ना, रिपोर्ट तयार करायला अजून वेळ लागेल. अहो, अरे